हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. बोराडे मॅथ्स अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणजेच M2 जो डिप्लोमासाठी असणारा सेकंड सेमिस्टरचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी आपण ही फाउंडेशन सिरीज स्टार्ट केली आहे. आणि त्यामध्ये आज मी घेऊन आलो आहे एक महत्त्वपूर्ण कॉन्सेप्ट, दॅट इज डेरिव्हेटिव्ज, जो तुमचा स्ट्रॉंग बेस क्रिएट करण्यासाठी M2साठी फार महत्त्वपूर्ण कॉन्सेप्ट आहे. तो कॉन्सेप्ट आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. पण त्यापूर्वी आपल्या बोराडे इंजिनिअरिंग क्लासेसबद्दल थोडक्यात. बोराडे इंजिनिअरिंग क्लासेस आपले जे डिप्लोमासाठी चालणारे क्लासेस आहेत ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिकच्या समोर आहेत. आपले क्लासेस हे ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही माध्यमातून चालतात. ऑनलाईन तुम्हाला कोर्सेस अवेलेबल पाहिजे असतील तर आपला गुगल प्ले स्टोअरवरती ॲप अवेलेबल आहे बोराडे मॅथ्स अकॅडमी नावाने. आजच इन्स्टॉल करून घ्या. आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील, क्लिअरिटी घ्यायची असतील, काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला या नंबरवरती संपर्क करू शकतात. मी बोराडे सर. आणि आजचं सेशन सुरू करण्याआधी आपण काय बघितले आतापर्यंत एक थोडक्यात स्टार्ट करूया आणि आजचं सेशन सुरू करूया त्याच जोशमध्ये, त्याच उत्साहामध्ये आणि त्याच एनर्जीमध्ये. चला मुलांनो, काय बघितलं होतं आतापर्यंत? मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं आपला सिलेबस काय आहे. त्यामध्ये तुम्हाला इनडेफिनाइट इंटिग्रेशन, डेफिनाइट इंटिग्रेशन, आपलं डिफरन्शियल इक्वेशन, न्यूमेरिकल मेथड्स आणि प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असे 5 टॉपिक्स आहेत. पैकी हे 3 टॉपिक हे कॅल्क्युलस म्हणतात याला मुलांनो. आणि त्याचा बेस आपण स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतोय. कारण हे 3 टॉपिक तुम्हाला चांगले आलेत तर मग तुमचं M2 फर्स्ट क्लास होणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आपण ट्रिग्नोमेट्री ही पहिली कॉन्सेप्ट बघितली, 6 रेशोज बघितले, 3 आयडेंटिटीज बघितल्या. त्यानंतर मी तुम्हाला शिकवलं कंपाऊंड अँगल म्हणजे काय, कंपाऊंड अँगलची 6 फॉर्म्युलीज आपण बघितलीत. आणि कशा लक्षात ठेवायची, पहिलं सेशन नक्की बघा. अलाइड अँगलबद्दलही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली. ऑल एस-टी कंडक्टर काय असतं तेही तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतरच्या सेशनमध्ये आपण मल्टिपल अँगल आणि मल्टिपल अँगल बघितलं आहे. मल्टिपल अँगलची ही 2 थीटावाली फॉर्म्युली, 3 थीटावाली फॉर्म्युली आणि 2 वर्ल्ड फेमस फॉर्म्युली बघितली आपण. तशीच आपण मल्टिपल अँगल फॉर्म्युली आपण बघितलेली आहे मुलांनो. आणि मागच्या सेशनमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण कन्सेप्ट दॅट इज फॅक्टरायझेशन फॉर्म्युली बघितली आहे. कन्वर्जन ऑफ सम ऑर डिफरन्सला प्रॉडक्टमध्ये कसं करायचं आहे हे आपण बघितलं आहे मुलांनो. डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युली म्हणजे कन्वर्जन म्हणजे प्रॉडक्टला जर सम ऑर डिफरन्समध्ये करायचं असेल उलटं तर ते कसं करायचं आहे हे 4 फॉर्म्युली बघितली आहेत. त्याच्यानंतर आपण इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ही कन्सेप्ट बघितली. ABCDEFG पर्यंत मी तुम्हाला जवळपास सांगितलं आहे. आणि सगळी फॉर्म्युली तुम्ही लिहून काढली आहेत नोटबुकमध्ये असं मला वाटतं आहे. आणि काढायलाच पाहिजे. एकदा नाही, 2दा 3दा लिहून बघायचे आहेत आणि फर्स्ट क्लास रीतीने काय करायचे, पाठ करून टाकायचे आहेत मुलांना. चला, तर हे होते ट्रिग्नोमेट्रीची बेसिक्स जी तुम्हाला यूज होणार आहेत कशासाठी, M2मध्ये. पण आज आपण ॲक्च्युअल जे इंटिग्रेशन आहे मुलांनो, खरं तर इंटिग्रेशन या शब्दाचा अर्थ होतो अँटी डेरिव्हेटिव्ह. पण अँटी डेरिव्हेटिव्ह सुरू करण्या अगोदर जे पुढच्या सेशनमध्ये मी सुरू करणार आहे बेसिक्स, त्याचं इंटिग्रेशनलाच सुरुवात करणार आहे आपण डायरेक्टली. त्याला सुरुवात करण्याआधी आपल्याला माहिती पाहिजे डेरिव्हेटिव्ज दॅट इज डिफरन्सिएशन. तर मुलांनो, डेरिव्हेटिव्जबद्दल थोडी इन्फॉर्मेशन घेऊया आणि मग आपण आजच्या सेशनला पुढे घेऊन जाऊया. डेरिव्हेटिव्ज, ओके. तर बच्चे लोक, हा डेरिव्हेटिव्ह जो कन्सेप्ट आहे तर काय आहे डेरिव्हेटिव्ज? डेरिव्हेटिव्ज म्हणजे द चेंज ऑफ वन व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू अदर व्हेरिएबल. म्हणजे मुलांनो, जर तुम्ही आता सध्या बघताय विंटर चालू आहे, सकाळचं टेम्परेचर, दुपारचं टेम्परेचर, संध्याकाळचं टेम्परेचर, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम टेम्परेचरमध्ये काय होतोय, बदल होतोय. म्हणजे एका क्वांटिटीमध्ये विथ रिस्पेक्ट टू अदर क्वांटिटी काहीतरी फरक होत असेल, दॅट चेंज इज नथिंग बट डेरिव्हेटिव्ह. बरं का मुलांनो, त्याला काय म्हणतो आपण, डेरिव्हेटिव्ज असं म्हणतो. आणि ह्या डेरिव्हेटिव्जमध्ये खूप सारे एक्झाम्पल आपल्याला देता येतील. जसं तुम्हाला सांगायचं झालं, एखादा आपण काय म्हणतोय, कोणते आपण समजा ट्रॅव्हलिंगला सुरुवात केली, ट्रॅव्हलिंगला काही किलोमीटर जायचं आहे आपल्याला. आपला जो स्पीड आहे व्हेकलचा विथ रिस्पेक्ट टू टाईम जो चेंज होतोय
जो स्पीड ऑफ व्हेकल आहे विथ रिस्पेक्ट टाईम जो चेंज होते दॅट इज नथिंग बट द डेरिव्हेटिव्ह मुलांनो. आणि जो आपला स्पीड विथ रिस्पेक्ट टाईम आहे त्यालाच आपण व्हॅलॉसिटी किंवा स्पीड असं म्हणतो, हे लक्षात ठेवा. ॲक्सेलरेशन असं म्हणतो आपण, हे लक्षात ठेवा मुलांनो. आणि डिस्प्लेसमेंटमध्ये विथ रिस्पेक्ट टाईम चेंज झाला तर त्याला व्हॅलॉसिटी असं म्हटलं जातं. पण आपल्याला ते फिजिक्सच्या पार्टने नाही विचार करायचा आहे, आपल्याला मॅथमॅटिकल पार्टने विचार करायचा आहे. तर मुलांनो डेरिव्हेटिव्ह जर आपल्याला कोणी म्हटलं डेरिव्हेटिव्ज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स कसं लिहिता येईल रे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इज डिनोटेड बाय कसे डिनोट करतात माहिती का मुलांनो, dy बाय dx ने डिनोट करतात. वायमध्ये विथ रिस्पेक्ट टू एक्स जो चेंज होतो त्याला म्हणतात dy बाय dx. पण त्याच्या आधी जर y इज अ फंक्शन ऑफ काय दिलं आहे तुम्हाला x, y हे एक्सचं फंक्शन आहे. x म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल जो कोणावर डिपेंड नाही, पण y इज डिपेंड ऑन x, तर yला डिपेंडंट व्हेरिएबल y कोणावर डिपेंड आहे x वरती, तर त्याला dy बाय dx लिहितात. और y डॅश असं सुद्धा लिहितात, और y1 असं सुद्धा लिहितात. ह्या एकाच गोष्टीला तीन प्रकार लिहिलं. अजून एका प्रकारे लिहिता येतं और f डॅश ऑफ x. मुलांनो yचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आपण ह्या चार प्रकारे डिनोट करू शकतो, हे लक्षात घ्या मुलांनो. ठीक आहे. तर रेट ऑफ चेंज ऑफ वन व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू अदर व्हेरिएबल इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह अँड द प्रोसेस ऑफ फाइंडिंग आउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन इज कॉल्ड डिफरन्सिएशन. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, डिफरन्सिएशन असं म्हणतो. ह्या कन्सेप्टला समजून घेण्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युलीज आहेत मुलांनो, स्टँडर्ड फॉर्म्युलीज फॉर डेरिव्हेटिव्ह जी आपल्याला गरजेची ठरतात. आणि ही तुम्हाला बाय हार्ट एकदम पाठच असली पाहिजे, परत मग त्याच्यामध्ये विषयच नको आहे. जर तुम्हाला इंटिग्रेशन स्ट्रॉंग करायचं असेल तर मी आता जी सांगतोय ती फॉर्म्युली दोनदा काय तीनदा लिहून काढा, पण पाठ झाली पाहिजे. ओके. जे M1ला माझ्याकडनं शिकले आहेत त्यांची 100% पाठ आहे, मला माहिती आहे. तर पहिला फॉर्म्युला मुलांनो, फर्स्ट फॉर्म्युला ddx हा जो ऑपरेटर आहे डेरिव्हेटिव्ह, हा जर आपण कॉन्स्टंटवरती अप्लाय केला मुलांनो, कॉन्स्टंट म्हणजे कोणता एक नंबर, तर त्याचं उत्तर हे 0 असतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इक्वल टू 0. बच्चे लोग दुसरा जो फॉर्म्युला आहे ddx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतोय बरं का. एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x किती उत्तर आहे माहिती का मुलांनो, 1 आन्सर आहे. थर्ड फॉर्म्युला ddx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू जर n घेतला, तुम्ही म्हणाल n कोण आहे, n बिलॉंग्स टू रिअल नंबर, कोणताही नंबर 1, तर तो n खाली उडी मारतोय आणि एक्सच्या डोक्यावर n मधनं एक वजा होतोय, n सबट्रॅक्ट होतोय, n इंटू एक्स रेस टू n-1. फोर्थ नंबरमध्ये आहे मुलांनो ddx ऑफ काय माहिती का मुलांनो, e रेस टू एक्स, ईचा पॉवर x असेल. हा एकमेव फॉर्म्युला असा आहे, तुम्हाला आवडेल आणि मलाही आवडतो सगळ्यात जास्त. e रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मुलांनो e रेस टू एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह तोच असतो. तुम्ही म्हणणार फिफ्थ नंबरला ddx ऑफ a रेस टू एक्स लिहिला, पण मुलांनो e रेस टू एक्स आणि e रेस टू एक्स मध्ये काय फरक आहे, तर a हा कोणताही रिअल नंबर आहे मुलांनो, पण e हा एक्सपोनेन्शियल कॉन्स्टंट आहे ज्याची व्हॅल्यू 2.718 असते. या दोघांमध्ये हा फरक आहे. तर याचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा a रेस टू एक्स असतो. तुम्ही म्हणणार e रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह e रेस टू एक्स, a रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह a रेस टू एक्स, पण इथं एक कहाणीमध्ये ट्विस्ट आहे, इथं इंटू लॉग ऑफ ए पण लिहायचा आहे. तुम्ही म्हणणार वरती का बरं नाही लिहित सर लॉग ऑफ ई, तर मुलांनो लॉग ईची व्हॅल्यू 1 असते म्हणून लिहायची गरज नसते, बाकी काही नाही. 6 नंबरला जे बघणार आहे आपण ddx ऑफ लॉग एक्स. लॉग एक्स ह्या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढताना लक्षात ठेवा लॉगचा बेस एक्सपोनेन्शियल कन्सिडर केलेला असतो e, त्यावेळेला लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x असतो. 7 नंबरला आहे मुलांनो ddx ऑफ 1/x. जर तुम्हाला कोणी विचारलं ddx ऑफ 1/x तर काय आन्सर आहे याचं, -1/x². ddx ऑफ 1/x काय आहे, -1/x². 8 नंबरला मुलांनो ddx ऑफ रूट एक्स स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन असेल आणि याचा डेरिव्हेटिव्ह जर विचारला तर ते आन्सर आहे मुलांनो 1/2 रूट ऑफ एक्स. तर हा फॉर्म्युला आहे मुलांनो. ओके. तर हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढे जातोय मुलांनो, हे जी फॉर्म्युले 7च्या 7 8 हे आहे आपल्या वेगळ्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह्ज. आता पुढची जी फंक्शन बघणार आहे
ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह बघणार आहे मुलांनो. ओके, नेक्स्ट पेजमध्ये बघूया आपण. ओके मुलांनो, 9 नंबरला फॉर्म्युला आहे डी डी एक्स ऑफ साइन एक्स. जर तुम्हाला विचारलं साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह तर एकदम भारी आहे मुलांनो. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो माहिती का? कॉस एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. डी डी एक्स ऑफ साइन एक्स इक्वल टू कॉस एक्स. ओके, देन बच्चे लोग डी डी एक्स ऑफ कॉस एक्स इक्वल टू, लगेच तुमच्या मनामध्ये आला असेल कॉस साइन एक्सचा जर कॉस एक्सचा, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? बरोबर, साइन एक्स. फक्त मुलांनो इथं मायनस साइन आहे हे लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इक्वल टू मायनस साइन एक्स. 11 नंबरला डी डी एक्स ऑफ टॅन एक्स इक्वल टू काय असेल? आता बरेच जण म्हणतील सर साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन आहे, मग टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉट एक्स असेल आणि कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस टॅन एक्स असेल. नाही मुलांनो, डी डी एक्स ऑफ टॅन एक्स काय असतं माहिती का मुलांनो? सेक स्क्वेअर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. 12 नंबरला आहे डी डी एक्स ऑफ कॉट एक्स इक्वल टू, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे माहिती का मुलांनो? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. 13 नंबरला मुलांनो, 13 नंबरला मी सांगतोय डी डी एक्स ऑफ सेक एक्स इक्वल टू, डी डी एक्स ऑफ सेक एक्स इक्वल टू काय असतं? तर सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स असतो. काय असतो मुलांनो? सेक एक्स इंटू टॅन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स. 14 नंबरला डी डी एक्स ऑफ काय आहे मुलांना माहिती का? कोसेक एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स इक्वल टू फॉर्म्युला आहे मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. तर हे आहे मुलांनो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह्ज. बरं का मुलांनो, हे पाठच असणं गरजेचं आहे काही हो. त्यानंतर मुलांनो 15 नंबरला मी तुम्हाला सांगितला कोणता फॉर्म्युला आहे माहिती का मुलांनो? 15 नंबरला आहे इन्व्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह्ज. किती इन्व्हर्स फंक्शन आहेत? 6. तर डी डी एक्स ऑफ साइन इन्व्हर्स ऑफ एक्स, साइन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मुलांनो? तर तो डेरिव्हेटिव्ह आहे 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. आता हे एकावर एक फ्री योजना आहे मुलांनो. एक डेरिव्हेटिव्ह पाठ ठेवा, दुसरा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला आपोआप येणार आहे. 16 नंबरला डी डी एक्स ऑफ कॉस इन्वर्स एक्स इक्वल टू, अगर आपको साइन इन्वर्स एक्स का डेरिव्हेटिव्ह पता है तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इन्वर्स एक्स काय असतं माहिती का? -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. 17 नंबरला डी डी एक्स ऑफ टॅन इन्वर्स ऑफ एक्स इक्वल टू, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इन्वर्स एक्स काय आहे तर तो फॉर्म्युला आहे मुलांनो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हटलं ना तुम्हाला, एक लक्षात ठेवा, दुसरा तुम्हाला लिहिता येईल. आता तिसरा लक्षात ठेवला, चौथा तुम्हाला लिहिता येईल का नाही? तर 100% लिहिता आला पाहिजे मुलांनो. 18 नंबरला बघा डी डी एक्स ऑफ काय आहे? कॉट इन्वर्स एक्स. तर उत्तर असतं मुलांनो -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. लक्षात ठेवा. आफ्टर दॅट 19 नंबरला जो फॉर्म्युला आहे मुलांनो डी डी एक्स ऑफ काय तर सेक इन्वर्स एक्स. सेक इन्वर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवा काय आहे मुलांनो? 1/x रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. 1/x रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. आणि 20 नंबरला आहे डी डी एक्स ऑफ कोसेक इन्वर्स एक्स. कोसेक इन्वर्स एक्स इक्वल टू -1/x रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. मुलांनो लक्षात ठेवा, साइन इन्वर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवा, कॉस इन्वर्स एक्सचा लिहिता येईल. टॅन इन्वर्स एक्सचा लक्षात ठेवा, कॉट इन्वर्स एक्सचा लिहिता येईल. तसं सेक इन्वर्स एक्सचा लक्षात ठेवा, कोसेक इन्वर्स एक्सचा लिहिता येईल. तर हे डेरिव्हेटिव्ह पाठ झाले का तुमचे? हे मी तुम्हाला का सांगतोय? कारण नेक्स्ट सेशन इंटिग्रेशन सुरुवात होईल, त्यावेळेला मात्र तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हे मी का सांगितलं आहे? मी डे 1पासनं सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला युजफुल ठरणार आहे मुलांना. कोणतीच गोष्ट वाया जाणार नाही हे तुम्हाला नक्की सांगतो. कारण ज्या ज्या गोष्टींची रिक्वायरमेंट आहे त्याच गोष्टी मी तुम्हाला यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मुलांनो. ओके, आफ्टर दॅट मुलांनो आपल्याला गरजेचं ठरतं रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज, रूल्स ऑफ डिफरन्सिएशन म्हणा किंवा रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज, डेरिव्हेटिव्हचे रूल्स.